आणि इतर हा जो परिसर आहे त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीने हवामानाचे बदल होताना दिसतात आणि वादळी वाऱ्यामुळे अमित शहांनी हेलिकॉप्टरचा प्रवास आता टाळलेला आहे। तर वसईवरून अमित शहा हे आता मुंबईमध्ये येणार आहेत आणि रस्ते मार्गाने आता ते हा प्रवास करणार असल्याची माहिती मिळते। रस्ते मार्गाने अमित शहा हे वसईमधून मुंबईच्या दिशेने येणार असल्याचं कळतंय। खरं तर पुढच्या 3 ते 4 तासांसाठी पालघर, ठाणे, मुंबई या सगळ्या परिसराला हवामान विभागाने अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे। तर मुंबईमध्ये दुपारपासून ज्या पद्धतीने वादळी वारे वाहत आहेत त्यामुळे अमित शहांनी आता हेलिकॉप्टरचा प्रवास टाळल्याची आताची ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। अमित शहा यांची वसईमध्ये सभा होती आणि त्याच्या नंतर मुंबईच्या दिशेने येत असताना त्यांनी हा हेलिकॉप्टरचा प्रवास टाळलेला आहे। तर या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे खरं तर अनेक उड्डाणांवरती परिणाम झालेला दिसतोय आणि त्याच पद्धतीने आता अमित शहांनी सुद्धा हेलिकॉप्टरचा प्रवास टाळलाय। ते रस्ते मार्गाने ही वाहतूक करणार आहेत। तर या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। बघूया। आज वसई येथे महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा यांच्यासाठी केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा यांची सभा पार पडली आणि त्या सभेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रवाना होताना जे आहे ते हेलिकॉप्टरने रवाना न होता ते बाय रोड जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आपण जर पाहिलं तर पाऊस आणि धुळीमुळे हेलिकॉप्टरचा प्रवास जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा जे आहेत ते वसईवरून थेट मुंबईच्या दिशेने बाय रोड हे रवाना झालेले आहे। आपण जर पाहिलं तर अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे कुठेतरी त्यांनी जे आहे ते हेलिकॉप्टरचा प्रवास जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे। आपण जर समोर पाहिलं तर ज्या हेलिकॉप्टरने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे वसईतील सन सिटी या मैदानात आले होते त्याच ठिकाणी आता हे हेलिकॉप्टर उभं असलेलं आपल्याला पाहायला मिळते। मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते बाय रोड मुंबईच्या दिशेने गेलेत आणि पुढील प्रवास जो आहे तो मुंबई एअरपोर्ट वरून ते करणार असल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते। कुठेतरी आज सभा संपल्यानंतर नियोजित प्रवास जो आहे तो हेलिकॉप्टरने करण्याऐवजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जो आहे तो रस्त्याचा म्हणजेच बाय रोड मार्ग जो आहे तो निवडलेला आपल्याला पाहायला मिळाला। व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल दामेसह धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।